सभागृहातली शिवीगाळ दानवेंना चांगलीच भोवली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांकरता निलंबित झालेले आहेत। निलंबन एकतर्फी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। काल अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी झालेली होती। दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही आहे। आता या प्रकरणी दानवेंवर कारवाई करण्यात आलेली आहे। निलंबन झालेलं आहे, त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये। त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते। तुम्ही बोला, त्यांना ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या। यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पायंडा नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही। विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली, ही अन्याय कारवाई आहे। दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलंय। ठीक आहे, या कारवाईला मी घाबरत नाही, परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं। दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती। व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता, परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे। निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले आहे। एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं। दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो। खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही। आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेले। हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल। आज देखील सभागृहामध्ये आम्ही सभागृह चालायला दिलं नाही, पायरीवरती देखील त्यांचा निषेध केला आणि सरकारने ज्या पद्धतीमध्ये त्यांनी माझ्या आईचा अपमान केला, माझ्या बहिणींचा अपमान केला, या तमाम महाराष्ट्रातील माझ्या आया बहिणांचा अपमान केला, त्याची गंभीरता लक्षात घेऊन अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांना 5 दिवसासाठी निलंबन केलं। त्यासाठी मी सरकारचा या तमाम माझ्या राज्यातील माता भगिनींच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।